श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. अधिक मासाला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास असं आपण म्हणतो. अधिक मासामध्ये सांसारिक सुखासाठी किंवा वैयक्तिक सुखासाठी जी शुभ कार्य केली जातात, म्हणजे लग्न असेल, मुंडन असेल किंवा साखरपुडा यासारखी जी शुभ कार्य असतात ती वर्ज्य असली तरीही अधिक मास धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या अधिक मासाबद्दल अनेक रूढी आहेत. अधिक मासामध्ये आपण लेक जावयाचा मानपान करत असतो, जावयाला नारळाचा दर्जा देतो. त्याचबरोबर सुवासिन मुली आपल्या आईची ओटी भरतात. सुवासिनी ज्या महिला असतात त्या आपल्या जोडव्यांमध्ये भर घालतात. यासारख्या बऱ्याच परंपरा अधिक मासामध्ये पाळल्या जातात. अधिक मासामध्ये अनेक सेवा केल्या जाते, धार्मिक पारायण केलं जातं. अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे भगवान विष्णूंची विशेष उपासना अधिक मासात केली जाते. तर अधिक महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या सेवांपैकी एक महत्त्वाची सेवा म्हणजे गोसेवा. गायीची सेवा करायला अधिक मासामध्ये खूप महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला खूप सारं पुण्य मिळतं. असं तर अधिक मासामध्ये गायीची सेवा केल्याने आपल्याला नक्कीच काय फळ मिळतं, गायीची सेवा कशी करायची आहे. जसं की आपण जावयाचं अधिक मासामध्ये वाण देत असतो, तसेच गायीला देखील अधिक मासामध्ये वाण दिले जाते. तर गायीला वाण काय द्यायचं आहे याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. अधिक मासामध्ये जो व्यक्ती मनोभावे सेवा करतो किंवा मग गोसेवा करतो, तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन वैकुंठ प्राप्ती ठरतो, अशी एक धार्मिक श्रद्धा आहे. तर अधिक मासामध्ये गोपूजन खूप महत्त्वाचे आहे आणि गोपूजन केल्याने आपल्याला काय फायदे होतात तेच आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप पूजनीय आणि महत्त्वाचे स्थान आहे. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो, असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं आहे. तर अधिक मासात जर आपण गायीची पूजा केली तर ही पूजा आपल्याला त्या पूजेचं 10 पट अधिक फळ प्राप्त होतं. म्हणून अधिक मासामध्ये आपण गायीची पूजा नक्कीच केली पाहिजे. गायीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. तिची सेवा केल्याने सर्व प्रकारचे दोषापासून मुक्ती मिळते, पुण्य लाभतं आणि पापापासून मुक्ती मिळते. दररोज किंवा अधिक मासामध्ये विशेष तिथीला जर आपण गायीची पूजा केली तर आपल्या घरात काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नक्कीच दूर होण्यामध्ये मदत मिळत असते. घरात जर वास्तुदोष असेल तर तो दूर करण्याकरता कोणताही उपाय करायची गरज नाही. फक्त आपण जर गायीची सेवा अधिक मासामध्ये न चुकता केली तर बरोबर हा वास्तुदोष देखील दूर होतो. अधिक मासामध्ये दररोज आपण गायीला म्हणजेच गोमातेची पूजाही करायची. गोमातेची पूजा केल्यामुळे पितृदोष दूर होतो. आपले पित्र आपल्यावर प्रसन्न राहतात, पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. अधिक मासात ज्या सुवासिन महिला असतात तर त्या सुवासिनींनी दररोज गायीला हळदी कुंकू लावायचं आहे. दररोज सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या घरी असेल तर गायीला हळदी कुंकू आपल्याला आवर्जून लावायचं आहे, तिला नैवेद्य द्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, अखंड सौभाग्य, उत्तम आरोग्य आणि संतती प्राप्तीचं फळ सौभाग्यवती स्त्रीला प्राप्त होत असतं. गायीला आपल्याकडे लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि अधिक मासामध्ये आपण जर गायीची भक्तिभावाने पूजा केली तर आपल्या घरामध्ये कधी आर्थिक चणचण भासणार नाही. आपल्या घरामध्ये
आर्थिक भरभराट व्हायला मदत मिळते. अधिक मासामध्ये आपल्याकडे जर गाय नसेल तर शेजारी आसपास कोणाकडेही गाय असेल किंवा एखाद्या गोठ्यामध्ये, गोशालेमध्ये किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे, तर त्या गाईला आवर्जून आपल्याला हिरवा चारा किंवा ताजी चपाती जी आहे ती खाऊ घालायची आहे. जेव्हा आपण चपाती देणार आहे तर त्यावर आवर्जून आपल्याला गुळाचा खडा किंवा मध लावून द्यायची आहे. तुम्ही गाईला गहू, बाजरी यासारखे धान्यसुद्धा खायला देऊ शकतात किंवा गोशालेमध्ये तुम्ही चारा दान करू शकतात. आता बऱ्याच स्त्रिया असं म्हणतील की आमच्याकडे गाय नाही, आम्ही कोणाकडे जाणं शक्य नाही, मग अधिक मासामध्ये गोसेवा कशी करायची? तर तुमच्याकडे गाय नसेल, शहरात राहत असतील तर मग तुम्ही गोशालेमध्ये जाऊ शकता किंवा फिरतात रस्त्यावर जी तुम्हाला गाय भेटेल तर त्या गाईलासुद्धा तुम्ही हळद कुंकू लावून दररोज तिची पूजाही करू शकतात किंवा एखाद्या गोशालेमध्ये जाऊन तुम्ही श्रमदान देऊ शकता, तिथे तुम्ही हिरवा चारा देऊ शकता. आता हे करणंसुद्धा शक्य नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जर गाय वासरूची मूर्ती असेल तर दररोज त्या मूर्तीची आपल्याला पूजाने सेवाही करायची. ज्याप्रमाणे आपण अधिक मासात जावयाला वाण देतो त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये गाईलासुद्धा वाण देणं हे खूप पुण्यकारक असतं. आता गाईला वाण काय द्यायचं आहे, त्याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया. हिंदू धर्मात गाईला साक्षात 33 कोटी देवी देवतांचा निवासस्थान मानलं जातं आणि म्हणूनच गायीमध्ये 33 कोटी देवी देवता असतात. त्यामुळे जर आपण अधिक मासामध्ये गायीला वाण दिलं तर सर्व देवांचे, पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. घरात लक्ष्मीचं आगमन होतं. ग्रहदोष, आजारपण हे देखील दूर होण्यास मदत मिळते. तसेच जीवनातील सर्व अडचणी नाहीशा होऊन यश प्राप्ती होते. मग गाईला जेव्हा तुम्ही वाण देणार असतील तर वाण नक्की काय द्यायचं आहे, तर तुम्ही गाईसाठी 33 धोंडे बनवू शकतात. आता पुरणाचे धोंडे गाईसाठी बनवायचे आहेत आपल्याला. आपण जेव्हा आपल्या जावयाचा मानपान करतो तेव्हासुद्धा आपण 33 धोंडे जे आहेत ते बनवतो. तर धोंड्यांमध्ये पुरण, काहीमध्ये खडा 1 रुपया किंवा 50 पैसे, नाणे, मीठ, मिरची असे वेगवेगळ्या गोष्टी त्या धोंड्यांमध्ये टाकायची एक परंपरा आपल्याकडे आहे. परंतु गाईला जेव्हा आपण वाण धोंडे म्हणून बनवणार असतील तर त्या धोंड्यांमध्ये अशा कोणत्याही वस्तू टाकायच्या नाहीत. फक्त साधे पुरणाचे धोंडे जे आहेत ते आपल्याला गाईसाठी बनवायचे. 33 धोंडे गाईला आपण खाऊ घालायचे. 33 धोंडे त्यासोबतच 33 अनारसे किंवा मग तुम्ही धोंडे बनवणं शक्य नसेल तर गाईला तुम्ही 33 लाडू किंवा मग तुम्ही 33 गुळाचे खडे, 33 पेढे किंवा मग अगदी तुम्ही 33 भाज्या नैवेद्य वाण म्हणून गाईला देऊ शकतात. पण शक्य असेल तर गाईला तुम्हाला 33 धोंडे पुरणाचे बनवून खायला द्यायचे. अधिक महिन्यामध्ये कोणत्याही एक दिवशी तुम्ही 33 धोंडे बनवा आणि गाईला वाण म्हणून खायला द्या. त्यासोबतच 33 अनारसे दिले तर अतिशय उत्तम. गाईला वाण कसं द्यायचं, तर अधिक मासामध्ये ज्या दिवशी तुम्ही धोंडे बनवणार असतील त्या दिवशी पुरणाचे धोंडे बनवायचे आहेत. आपल्या घरी गोठ्यात गाय असेल तर ठीक, नाही तर तुम्ही गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. सर्वप्रथम गाईजवळ गेल्यावर तिला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे. तिची पूजा करायची आहे आणि त्यानंतर हे जे धोंडे आहेत ते आपल्याला तिला आपल्या हातातनं खाऊ घालायचे आहेत. कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं या वस्तू खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. धोंड्यासोबत तुम्ही गाईला पोटभर हिरवा चारा, पुरणपोळी किंवा पुरणाचे धोंडे किंवा अगदी पिवळी केळीसुद्धा गाईला खायला देऊ शकतात. तुम्हाला धोंडे बनवायचे नसतील मग तुम्ही गाईला फक्त पोटभर हिरवा चारा त्यासोबत गूळ खायला घातलं तरीही अतिशय शुभ आहे. अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो. अधिक मासामध्ये आपण जे काही धार्मिक कार्य करतो, धार्मिक सेवा करतो त्याचं पुण्य आपल्याला दुप्पटपटीने मिळत असतं आणि म्हणूनच अधिक मासामध्ये गोसेवा केल्याने खूप सारे
फायदे आपल्याला मिळतात. देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न राहते. म्हणून अधिक मासामध्ये तुम्ही कोणत्याही एक दिवशी गाईला धोंड्याचं वाण नक्की द्या. तिची मनोभावे पूजा करा. नक्कीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. अधिक मासामध्ये तुमच्याकडे गाईचं वाण देण्याची परंपरा असेल तर तुम्ही आवर्जून ही सेवा जी आहे ती करायची आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ही गोसेवा करण्याची संधी मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.